हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा माझ्यासाठी खूप खास आहे, कारण की आज मी तुम्हाला माझ्या गावच्या घराची होम टूर देणार आहे. होम टूर तुम्हाला माहिती आहे की घर हे आपल्यासाठी किती स्पेशल असतं. आपण त्याच्याशी किती इमोशनली अटॅच असतो. घर हे आपल्या हक्काचं घर असणं हे किती महत्त्वाचं असतं. आफ्टर लॉकडाऊन आम्ही हे घर बांधलेलं आहे. जेव्हा सगळेजण लॉकडाऊनमध्ये गावाला एन्जॉय करत होतो, तेव्हा आम्ही पुण्यामध्ये आमच्या फ्लॅटमध्ये अडकलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की नाही, आपलंही स्वतःचं गावाला घर असलं पाहिजे. तर लॉकडाऊननंतर आम्ही आमचं घराचं काम केलं. काम अजून इनकम्प्लीट आहे, तरी पण मी तुमच्याशी शेअर करते की माझं घर मी कसं बनवलं आहे गावचं. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपलं घर ह्या शब्दातच सगळं काही येतं. मग घर मोठं असतं, छोटं असतं, खराब, छान असं काहीच नसतं. ते फक्त आणि फक्त आपलं घर असतं, कारण की त्याच्याशी आपले खूप इमोशन्स जोडलेले असतात. तुम्ही आता पाहताय की मी जिथे उभी आहे हे आम्ही छोटंसं गार्डन केलेलं आहे. तर मी तुम्हाला पहिला गार्डनचा लुक देते. तर हे आहे पाठीमागे माझ्या गार्डन. हे थोडीशी झाडं आम्ही इथे लावलेली आहे. याचं देखभाल करण्यासाठी, म्हणजे याची काळजी घेण्यासाठी याला पाणी लागतं. तर माझे सासरे दर वीकेंडला किंवा 2 आठवड्यातून एकदा इथे येतात आणि झाडांना पाणी देतात. आणि आता तर उन्हाळा आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर खूप जास्त पाणी द्यावं लागतं. हे आहे माझं गावचं घर. तुम्हाला नाव दिसतंय, नाव आहे संजीवनी घराचं. तर तुम्हाला कळलंच असेल की हे आहे माझ्या सासूबाईंचं नाव. त्यांचं नाव संजीवनी होतं. ते आमच्यामध्ये आता नाही येतात, म्हणून आम्ही त्यांचं नाव ह्या घराला दिलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की आतमधून हे आपलं घर कसं दिसतंय. चला माझ्यासोबत. गावाला आल्यानंतर जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या घरी येतो आणि 4-5 दिवस जेव्हा आपण इथे सुट्टी एन्जॉय करतो, तर ते असं वाटतं की हे 4-5 दिवस ही सुट्टी संपूच नये असं वाटतं. तुम्ही पण मला सांगा की जेव्हा तुम्ही तुमच्या गावच्या घरी जाता आणि जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र असता, तुम्ही काय काय मजा करता? कारण की आम्ही गावाला आल्यानंतर रात्रीचं बाहेर बसणं, बॅडमिंटन खेळणं, अशा सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यामुळे मुलांनाही गावाला आल्यानंतर कधीच असं वाटत नाही की आपण परत पुण्याला जावं. तर चला आपण सुरू करूयात माझी होम टूर. पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतीये तुळस. तुळशीची पण एक मोठी स्टोरी आहे. माझ्या वडिलांच्या घरी दगडी तुळस आहे, तर मला ना दगडाची तुळस हवी होती. पण त्यावेळेस ती लॉकडाऊन नंतर परत सेकंड लॉकडाऊन लागलं होतं आणि ते अवेलेबल झालं नाही मला. ही जर तुम्हाला दिसते, आम्ही गावाला नसतो. आज आम्ही 2 महिन्यानंतर गावाला आलोय. तर बाबा येत असतात, पण तुळशीला रोज पाणी लागतं. तर थोडीशी ती सुकलेली आहे. आणि हे आहे तुळस. ही आहे सिमेंटची तुळस. ही आहे फक्त 500 रुपयाची, कारण की ही सिमेंटची तुळस आहे आणि तिला मला स्टोनमधली तुळस म्हणजे दगडाची तुळस खूप आवडते, जशी मंदिरांमध्ये असते ब्लॅक कलरमध्ये. म्हणून आम्ही त्याला कलर करून घेतलाय. म्हणून ती लांबून जेव्हाही कुणी बाहेरनं येतं, त्यांना असं वाटतं की ही दगडाचीच तुळस आहे, पण नाही. ही सिमेंटची तुळस आहे आणि आम्ही त्याला फक्त कलर करून घेतलेला आहे. तर चला आतमध्ये जाऊयात. तर हा आहे छोटासा पोर्च, जिथे आम्ही याला ढोलपुरी म्हणतात. तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही. ढोलपुरी आम्ही लावलेली होती. सेफ्टी डोअरही आम्ही बनवलं होतं. या आतमध्ये. तर हा आहे हॉल, ज्याला आपण बैठकीची खोली म्हणतो. अ, सगळं काही जे फर्निचर तुम्हाला दिसतंय हे जुनं आमचं जुन्या घराचं फर्निचर आहे. हे घराला अजून कलर केलेला नाहीये. तर ही आहे आराम खुर्ची, आम्ही बाबांसाठी घेतलेली, पण याच्यावरती बाबा कमी आणि आमची पोरच जास्त बसतात. त्याच्यामुळे भांडणंही आमच्या घरामध्ये खूप होतात. त्याच्यानंतर हॉलमध्ये आम्ही छोटंसं देवघर केलेलं आहे. हे जे पण डेकोरेशनचं सामान तुम्हाला दिसतंय हे सगळं मी तुळशीबागेत भोरीआळी म्हणून आहे मंडईच्या इथे, तिथून घेतलेलं आहे. आणि हे जे आहे हे सगळं मी Amazonवरनं ऑर्डर केलेलं आहे. आणि हे जे आहे ही माझी फ्रेंड आहे स्नेहल टोके, जी डॉक्टर आहे. तिने मला नवीन घराच्या वेळेस हे गिफ्ट दिलं होतं, ते मी इथे लावलेलं आहे. तर हे आहे आमचं छोटंसं देवघर. हे आहे देवघर, ज्याच्यामध्ये आहे गणपती बाप्पा, लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा आणि विठ्ठल रखुमाई. देवघरानंतर मी तुम्हाला लिव्हिंग रूममध्ये दाखवते की लिव्हिंग रूममध्ये हे मी होम सेंटरमधून घेतलं होतं. त्याच्यानंतर हा जो टेबल आहे, इथे आमचं टीव्ही युनिट आहे. इथे जे लिहिलं आहे लव्ह लिव्ह अँड लाफ, हे मी Amazonवरून ऑर्डर केलं होतं. मी बऱ्याचशा गोष्टी जेव्हा होम डेकोर केलेल्या आहे, त्या सगळ्या मी बऱ्याचशा गोष्टी Amazon आणि Meeshoवरून ऑर्डर केल्या होत्या.
हे जे आहे तुम्हाला दिसते फ्लावर पॉट, हे फक्त 100 रुपीजचे आहेत, कारण प्लास्टिक आहे, पण दिसताना खूप रिच दिसते. असं वाटते की नाही खूप काहीतरी युनिक आहे. भोरियाळीमध्ये जे डेकोरेशनचे शॉप आहे होम डेकोरेशनचे, तर तिथे मला हे मिळालं होतं. फ्लावर मी वेगळे घेतले होते. तर असे 3 पीस मी घेतले होते, 2 पिंक आणि एक ब्ल्यू. तो मी किचनमध्ये ठेवलेला आहे. आणि हे आहे, आणि हे मी ॲट होममधून घेतलं होतं. मला याचा कलर खूप आवडला होता. तर हा आहे आमचा लिव्हिंग रूम. तुम्हाला मी परत एकदा फिरून दाखवते की लिव्हिंग रूम कसा दिसतोय. तर असा आहे आमचा हा लिव्हिंग रूम. तर आता मी तुम्हाला किचन दाखवते, म्हणजे स्वयंपाकघर. या हा जो दिवा आहे हा मी दिवाळीमध्ये लावला होता. आमच्यासमोर महेश राहतो, त्याने आम्हाला गिफ्ट केला होता दिवाळीसाठी. म्हणजे किचन म्हणजे जे आपलं स्वयंपाकघर, म्हणजे ज्या रूमचा 7/12 हा फक्त आपल्या आणि आपल्या लेडीजच्याच नावावर असतो. याच्यावर कोणी हक्कही सांगायला येत नाही. तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करतो. कधी फेल होतात, कधी सक्सेसफुल होतात. सक्सेसफुल झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो काहीतरी औरच असतो. तर चला, ज्या रूमचा आपल्या नावावर 7/12 आहे परमनंटली, ज्याच्यावर कधी कुणी हक्क सांगायला येत नाही, अशा रूममध्ये तुमचं स्वागत आहे, या किचनमध्ये. तर हे आहे आमचं किचन. आता आम्ही इथे राहत नसल्यामुळे बऱ्यापैकी कमी गोष्टीवरती तुम्हाला दिसत आहेत. आज आल्यानंतर आम्ही फक्त चहा केलेला आहे आणि नाश्ताही आम्ही बाहेरनं मागवला होता. तर ह्या छोट्याशा गोष्टी आहेत जिथे मी चहाचे सगळे काही लागणारं सामान ठेवते. मीठ, चहा पावडर, साखर किंवा तूप, लोणच्याची बरणी, हे सगळ्या गोष्टी मी इथे ठेवते. इलेक्ट्रिकल शेगडी आहे, ती मी वापरत नाही. जाताना तिला सगळ्याला ह्या गोष्टी सगळ्या कव्हर करून जाव्या लागतात. जेव्हा जेव्हा आम्ही ह्या वापरतो मग ते आम्ही आल्यानंतर त्याला क्लीन करून मग यूज करतो. हे आहे गॅस. आणि हे जे मटेरियल आहे तुम्हाला व्हाईट दिसतंय, हे कॉर्ड्समध्ये मी किचनमध्ये वापरलं होतं गावच्या ठिकाणी. सगळ्यांना वाटत होतं हे खराब होईल, पण नाही, हे खराब होत नाही. आणि तुम्ही जर सिंगल लेडी असाल, माझ्या घरामध्ये मी सिंगल लेडी आहे, त्याच्यामुळे मी एकटी ह्या किचनमध्ये असते, सो खराब व्हायचा काही चान्सच नाही आहे. दिसताना हे खूप छान दिसतं आणि सिम्पल आणि सोबत मला खूप आवडलेलं आहे. इथे मी किचनमध्ये पाणी ठेवण्यासाठी हे ओटा बनवून घेतलेला आहे छोटा. बऱ्यापैकी जणींच्या घरी असेलच हा. तर ओव्हरऑल असा हा लुक आहे किचनचा. ह्या पाठीमागच्या वॉलवरती इथे हे जे मी पोस्टर्स घेतलेले आहेत, हे मी मिशोवरनं घेतलेले आहेत आणि खरं सांगते हे खूप छान दिसतातच. आता फोनमध्ये लाईट कमी असल्यामुळे थोडी क्लॅरिटी तुम्हाला कमी दिसत असेल, आणि पण खूप स्वस्त आहे आणि लुक पण चांगला देते. माझ्याकडनं लावताना थोडीशी गडबड झाली आहे. जर थोडं अजून व्यवस्थित लागलं गेलं असतं तर छान दिसलं असतं. तुम्ही मला सांगा हे कसं दिसतंय, आणि मला असं वाटतं हे 200-250च्या रेंजमध्ये मिशोवरती मिळतं. हे होतं किचन. आता आपण जाऊया बेडरूममध्ये. तर या, बेडरूम दाखवते मी तुम्हाला. हे आहे आमचं बेडरूम. सध्या बेडरूममध्ये मेस आहे, कारण की आम्ही सगळेजण गावाला आलेलो आहोत. आम्हाला लग्नाला जायचं, संगीतसाठी जायचंय. तर सगळ्यांनी रेडी झालेले आहेत. सगळ्यांचे कपडे, बॅग्स खूप साऱ्या आहेत रूममध्ये. ही जी कॉट आहे ही माझी कॉलेज टाईमची कॉट आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी बनवलेली कॉट आहे. त्यांनी नवीन घर बांधलं, तर मग मी त्यांना म्हटलं की ह्यासोबत आमच्या खूप जुन्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत, तर तो मी ती इकडे घेऊन आली आहे. हे आहे कबड. हे आमचं जुनं फर्निचरमधलंच आहे. ह्या कबडला कमीत कमी 12 ते आय गेस 15 वर्ष झाले असतील, पण हे खूप चांगलं आहे. यात आम्ही सगळं आमचं, जेव्हा आम्ही इथे नसतो तेव्हा हे डेकोरेशनचं सामान प्लस आम्ही जे ब्लँकेट, गोधडी जे वापरतो हे सगळं यात स्टोअर करतो. तर हे आहे माझं बेडरूम. ह्या बेडरूममध्ये तुम्हाला दिसते मी इथेही फ्रेम लावलेल्या आहेत, थोड्या हल्ल्या आहेत त्या. हेही मी Amazonवरनं ऑर्डर केलं होतं आणि खूप स्वस्त मिळालं होतं हे. घराच्या टाईमला माझं बजेट थोडं कमी होतं, म्हणून मी जेवढं जमेल तेवढं Amazonवरती सर्च केलं, मिशोवरती सर्च केलं, आणि खरं सांगते त्यावेळेस मला जी पण गोष्ट आली खूप चांगली आली. फक्त हे फ्रेमचं मला थोडा अंदाजा नव्हता की लावतात कसं, त्याच्यामुळे ते लावताना माझ्याकडनं थोडंसं तिरकं झालेलं आहे. पण दिसताना तेही चांगलं दिसतंय. जेव्हा कलर होईल तेव्हा मी त्याला प्रॉपर लावून घेईल. तर हे आहे बेडरूमसाठी वॉशरूम. आम्ही बाहेर गेस्टसाठी पण अजून एक वॉशरूम बनवलेला आहे. कारण की बाहेरनं कुणी गेस्ट आले तर त्यांच्यासाठीही, त्यांनाही कम्फर्टेबल व्हावं, आणि घरात जेव्हा खूप माणसं एकत्र येतात तेव्हा आपल्याला माहिती आहे की 2 वॉशरूम तर आपल्याला पाहिजेच.
चला पुढे दाखवते मी तुम्हाला की वरती टेरेस आम्ही कसं बनवलेलं आहे. तिथे आम्ही मोठा मास्टर बेडरूमसाठी अरेंजमेंट केलेली आहे. आम्ही बांधलेलं नाहीये तिथे. फक्त अरेंजमेंट करून ठेवली. इन फ्युचर जेव्हाही आम्हाला वाटेल तेव्हा ते आम्ही डेव्हलप करू. तर या मी तुम्हाला दाखवते की वरती कसं केलेलं आहे. तर बाहेरनं आल्यानंतर इथे साईडला जिना आहे. इथे कॉमन वॉशरूम आहे. तर हे आहे टेरेस. आता सध्या थोडं खराब आहे. इथे मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. पहिले दाखवते की मी मास्टर बेडरूमची अरेंजमेंट कुठे केलेली आहे. इथे आहे बाथरूम. जेव्हा पण आम्ही इन फ्युचर बनू तर इथे ती अरेंजमेंट केलेली आहे. मी जिथे उभी आहे इथून पूर्ण एरिया हा मास्टर बेडरूमसाठी आहे आणि पूर्ण तुम्हाला व्ह्यू मी फिरून दाखवते. गावाला आल्यानंतर का चांगलं वाटतं आणि मुलं इथे आल्यानंतर का नाही म्हणतात परत पुण्याला जायला किंवा परत मुंबईला जायला. तुम्हाला साईडचा व्ह्यू दाखवते की कसं दिसतं इथे. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि 6:30 वाजता तुम्ही पाहू शकता की किती सुंदर वाटतंय आणि सगळेजण खाली कसे गप्पा मारतायत ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे माझं गावचं घर. तुम्हाला माझं गावचं घर कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी माझ्या पुण्याच्या घराची होम टूर लवकरच तुम्हाला देईन. तर आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.